नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक रवींद्र सोनवणे सध्या रयत शिक्षण संस्थेचे बळवंत कॉलेज विटा सांगली येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. आज आपण द्वितीय वर्ष पदवी वर्गाच्या पर्यावरण अभ्यास या सक्तीच्या विषयासंदर्भात माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज जगात जलद आर्थिक वाढ आणि भौतिक विकासाच्या नावाखाली संसाधनांचा अतिवापर तसेच पर्यावरणावर होणाऱ्या वाईट परिणामांचा विचार न केल्याने नैसर्गिक साधनसंपत्तीचा प्रचंड प्रमाणात ऱ्हास सुरू आहे, ज्याची समाजाला किंमत मोजावी लागणार आहे. आणि याच पार्श्वभूमीवर शाश्वत विकास ही काळाची गरज आहे, ज्याकरिता पर्यावरणीय दृष्टिकोनातून आर्थिक आणि सामाजिक विकास व पर्यावरणीय संरक्षणाबाबत जनजागृती करणे हे महत्त्वाचे ठरते. तसेच महाविद्यालयीन स्तरातील विद्यार्थ्यांना पर्यावरणासंदर्भातील मूलभूत बाबी समजाव्यात म्हणून देशातील सर्व विद्यापीठांच्या द्वितीय वर्ष पदवी वर्गातील विद्यार्थ्यांना पर्यावरण अभ्यास हा विषय अनिवार्य केलेला आहे. या विषयाच्या अभ्यासक्रमातील प्रत्येक प्रकरणामध्ये पर्यावरणाच्या प्रत्येक अंगाचा, त्यांच्या समस्यांचा व त्यावरील उपायांचा ऊहापोह करण्यात आलेला आहे. तसेच विद्यार्थी हे आपली भावी पिढी आहे, म्हणून या अभ्यासक्रमादरम्यान क्षेत्रीय कार्यातील विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे मानवी कृत्यांचा नजीकच्या पर्यावरणावर होणारा परिणाम व त्यांचा मोठ्या घटनांशी असणारा संबंध विद्यार्थ्यांना स्पष्ट होईल. म्हणूनच अभ्यासक्रमात क्षेत्रीय कार्यात अनिवार्य भाग म्हणून महत्त्व दिलेले आहे. पर्यावरण हा विषय सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. शालेय स्तरापासून ते शास्त्रज्ञांपर्यंत आणि सामान्यांपासून ते राजकारण्यांपर्यंत असा हा बहुचर्चित विषय असून तो सर्वांच्या अध्ययनाचा, संशोधनाचा व चिंतेचा विषय बनला आहे. सर्वसाधारणपणे पर्यावरण म्हणजे या पृथ्वीवरील सर्व सजीवांच्या सभोवतालची परिस्थिती होय. एन्व्हिरॉन या मूळ फ्रेंच शब्दापासून पर्यावरण शब्दाची उत्पत्ती झालेली आहे. एन्व्हिरॉन म्हणजे टू सराउंड म्हणजे सभोवतालची परिस्थिती होय आणि मेंट म्हणजे क्रिया. या दोन शब्दापासून इंग्रजीमध्ये एन्व्हायरमेंट आणि मराठीमध्ये पर्यावरण हा शब्द प्रचलित झाला. विद्यार्थी मित्रांनो, मानवाच्या सभोवतालची परिस्थिती ही एक किंवा अनेक घटकांनी मिळून बनलेली असते. सजीव, निर्जीव, निसर्ग व मानवनिर्मित घटक या सर्वांचे मिळून पर्यावरण निर्माण होते आणि हे पर्यावरण स्थल, काल व जीवसापेक्ष अशा प्रकारचे असते. पर्यावरण ही एक स्वयंचलित यंत्रणा असून तिच्यामध्ये सर्व समावेशकता आहे, गतिशीलता आहे. तसेच पर्यावरण हे सर्वत्र सारखे नसते. उदाहरणार्थ, टुंड्रा प्रदेश, भूमध्य प्रदेश, विषुववृत्तीय प्रदेश व इतरही काही प्रदेशातील हवामान प्रकार हे वेगवेगळे आहेत. तसेच पर्यावरण हे कालानुरूप बदलत असते. उदाहरणार्थ, पूर्वीचे हिमयुगातील पर्यावरण, अश्मयुगातील पर्यावरण, मध्ययुगातील आणि सद्यस्थितीतील पर्यावरण यामध्ये सतत बदल झालेले आढळतात. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, तांत्रिक प्रगती आणि बदलत्या जीवनपद्धतीमुळे मानव समाज आज अनेक पर्यावरणीय समस्यांना तोंड देत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास हा फार गुंतागुंतीचा असून दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. त्यासाठी असणाऱ्या उपाययोजना अत्यंत तकलादू आहेत, हे आपण सर्वांनी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण पर्यावरणाच्या व्याख्या आणि त्याचा अर्थ समजावून घेऊयात. आतापर्यंत अनेक पर्यावरण तज्ज्ञांनी पर्यावरणाच्या अनेक व्याख्या आणि त्यांचा अर्थ समजावून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रहो, सजीवांच्या समूहावर तसेच जीवनावर सभोवतालच्या नैसर्गिक व सांस्कृतिक घटकांचा एकत्रित प्रभाव पडतो. या प्रभावाचा शास्त्रीय अभ्यास म्हणजेच पर्यावरण होय. तर जॉन टर्क आपल्या पर्यावरणविषयक व्याख्येमध्ये सांगतात की पृथ्वीवरील पर्यावरणाचे आकलन व मानवी जीवनाचा पर्यावरणावर होणारा परिणाम म्हणजे पर्यावरणशास्त्र होय. यामध्ये ते सांगतात की पर्यावरणाच्या संबंधात निर्माण झालेल्या समस्या व त्यावरील उपाय यांचाही अभ्यास पर्यावरणशास्त्रामध्ये केला जातो. यानंतर डॅनियल डिचिराज यांच्या व्याख्येविषयी आपण पाहूयात. जैविक व अजैविक घटक यांच्यातील परस्पर क्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे पर्यावरणशास्त्र होय, असे मत त्यांनी व्यक्त केलेले आहे. या सर्व व्याख्यांवरून असे लक्षात येते की मानव हा पर्यावरणाचा अविभाज्य घटक असून
त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन व संतुलनाची जबाबदारी ही मानवावरच आहे. म्हणूनच पर्यावरणातील साधनसंपत्तीचे संवर्धन, व्यवस्थापन व नियोजनात्मक विश्लेषणाच्या आणि मानवी हिताच्या दृष्टीने केलेल्या शास्त्रीय अभ्यासास पर्यावरणशास्त्र असे म्हटले. यानंतर आपण पर्यावरणशास्त्राचे स्वरूप पाहूया. विद्यार्थी मित्र हो, पर्यावरणशास्त्रामध्ये पृथ्वीवरील सर्वच म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक व नैसर्गिक घटकांचा अभ्यास केला जातो आणि त्यामुळेच पर्यावरणाचा सर्व सामाजिक व नैसर्गिक शास्त्रांबरोबरच जवळचा संबंध येत असल्याने पर्यावरण हा विषय सर्वस्पर्शी आणि सर्वंकष अशा प्रकारचा झालेला आहे. यानंतर पाहिलं तर पर्यावरणशास्त्राचे स्वरूप हे आंतरविद्याशाखीय प्रकारचे असल्याचे दिसते. कारण सर्व शास्त्रांची निर्मिती ही निसर्गतःच झाल्याने पर्यावरण हे सर्व विद्याशाखांशी संबंधित आहे. यात प्रामुख्याने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भूगर्भशास्त्र, हवामान, वनस्पती आणि मृदाशास्त्र इत्यादी नैसर्गिक शास्त्रांबरोबरच मानववंशशास्त्र, इतिहास, पुरातत्व, मानसशास्त्र, मानव्यशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादी सामाजिक शास्त्रांचाही अभ्यास पर्यावरणशास्त्रामध्ये केला जातो आणि म्हणूनच पर्यावरणशास्त्राचे स्वरूप हे परस्परावलंबन म्हणजेच आंतरविद्याशाखीय प्रकारचे झालेले दिसते. यानंतर पर्यावरणाचे प्रगमनशील स्वरूप पाहूयात. मित्र हो, कोणत्याही शाखेचे स्वरूप हे नेहमीच परिवर्तनशील असते. त्या शास्त्रामध्ये गतिमानता किंवा बदलशीलता आपणास दिसून येते. कारण कोणत्याही शास्त्राचे स्वरूप हे नेहमीच परिवर्तनशील राहिलेले आहे. त्या शास्त्रात गतिमानता असते कारण कारखानदारीमुळे निर्माण झालेले प्रदूषण, वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण झालेली अन्न समस्या या पर्यावरणाच्या महत्त्वाच्या समस्या आहेत. पर्यावरणशास्त्रात आता या उग्र समस्यांचे निराकरण कसे करता येईल त्या समस्यांवरील उपायांचा अभ्यास केला जातो. निर्माण झालेल्या व भविष्यात निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत विचार करून पर्यावरणशास्त्रामध्ये योग्य ती नियोजनाची दिशा ठरवता येते. नियोजन केले नाही तर प्रदूषण भीषण स्वरूप धारण करू शकते. लोकसंख्या वाढीमुळे बेकारी, भूकबळी, रोगबळी फैलावली जाऊ शकते. शहरीकरणामुळे झोपडपट्ट्यांचे स्वरूपही भीषण प्रकारचे झालेले दिसून येते. रोगांच्या साथी ह्या झोपडपट्ट्यांमधून भीतीदायक स्वरूप धारण करतायत. तेथेच सामाजिक अस्वास्थ्य आढळते. विद्यार्थी मित्र हो, पर्यावरणाच्या समृद्धीशिवाय केले गेलेला आर्थिक विकास हा त्या प्रदेशाचे ओसाडीकरण करतो. म्हणूनच तो आर्थिक विकास नसतो हे तत्त्व पर्यावरणशास्त्रातून आपल्याला स्पष्ट होते. सर्वांगीण विकास हा पर्यावरणाचा आत्मा आहे. यातच निसर्गातील सर्वच घटकांचे व सजीवांचे कल्याण साधण्याचा मूळ उद्देश सामावलेला आहे. तसेच जलद गतीने विस्तारणारे पर्यावरणशास्त्र हे वास्तवशास्त्र आहे. या शास्त्रातील अभ्यास काल्पनिक किंवा अवास्तव नसतो. तो मूर्त स्वरूपाचा व अनुभवाधिष्ठित असतो. यावरून पर्यावरणशास्त्र हे प्रगमनशील, परिवर्तन व गतिशील शास्त्र असल्याचे समजते. आणि अशा प्रकारे पर्यावरणशास्त्र हे समन्वयक शास्त्र असून यामध्ये विविध घटकांचा आंतरसंबंध हा निसर्ग कल्याण आणि मानव कल्याण साधणारा असला पाहिजे. त्यामध्ये निष्काळजीपणा नसावा आणि यातूनच जबाबदारीची जाणीव तर निर्माण झालीच पाहिजे, परंतु निसर्गाचे जतन करण्याची भूमिकाही मानवामध्ये निर्माण झाली पाहिजे. यानंतर आपण पर्यावरणाच्या प्रकारासंदर्भात चर्चा करूया. मित्र हो, पर्यावरण हे प्रामुख्याने 2 प्रकारचे असते. त्यामधील एक नैसर्गिक म्हणजेच भौतिक पर्यावरण होय. हे पर्यावरण निसर्गनिर्मित असून यामध्ये वातावरण, जलावरण, मृदावरण आणि जीवावरण या भौगोलिक घटकांचा समावेश होत असतो. तर दुसरा पर्यावरणाचा प्रकार म्हणजे सामाजिक व सांस्कृतिक पर्यावरण हा आहे. हा पर्यावरणाचा प्रकार मानवनिर्मित असून त्यामध्ये मानवाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक घटकांचा समावेश होत असतो. यानंतर आपण पर्यावरणाच्या व्याप्तीविषयी माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्र हो, कोणत्याही विषयाची व्याप्ती म्हणजे त्या विषयामध्ये अभ्यासल्या जाणाऱ्या घटकांचा अभ्यास असतो. पर्यावरणशास्त्राची व्याप्ती पाहत असताना असे दिसून येते की
ही व्याप्ती अमर्याद आणि व्यापक स्वरूपाची आहे, विशाल आहे. कारण पर्यावरणामध्ये अंतर्भूत असलेल्या सर्व शास्त्रांचे स्वरूप व अभ्यासपद्धती ह्या दिवसेंदिवस बदलत असल्याने पर्यावरणाची व्याप्तीसुद्धा वाढत आहे. पुढील काही घटकांच्या सहाय्याने आपण पर्यावरणाची व्याप्ती समजावून घेऊयात. मित्रहो, पर्यावरणशास्त्रामध्ये सर्वप्रथम पर्यावरणाची संकल्पना समजावून घेणे महत्त्वाचे असते. यामध्ये प्रामुख्याने पर्यावरण म्हणजे काय, त्याचे प्रकार किती व कोणते, पर्यावरणाचे घटक कोणते, भूगोल व पर्यावरण यांचा सहसंबंध, मानव व निसर्ग यांचा सहसंबंध आणि पर्यावरण व समाज तसेच पारिस्थितिकी आणि परिसंस्था इत्यादी घटकांचा अभ्यास पर्यावरणशास्त्रामध्ये समाविष्ट असतो. त्यावरून आपणास पर्यावरणाची व्याप्ती लक्षात येईल. त्यानंतर पृथ्वीवरील उपलब्ध साधनसंपत्तीचा अभ्यासही पर्यावरणशास्त्रामध्ये केला जातो. यामध्ये पर्यावरण हे आपणास उपयुक्त असे साधनसंपत्तीचे भांडार आहे. पूर्वी मानवाच्या गरजा ह्या मर्यादित होत्या, त्यामुळे साधनसंपत्तीचा वापरही मर्यादित होता. परंतु अलीकडे मानवाच्या गरजा अमर्याद वाढल्या असून साधनसंपत्तीचा वापरही वाढला आहे. त्यामुळे साधनसंपत्ती संपण्याच्या मार्गावरती असल्याचे स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे पृथ्वीवरील खनिजे, शक्तिसाधने व त्यांचा वापर, ऱ्हास आणि त्यांचे संवर्धन इत्यादीचा अभ्यास पर्यावरणशास्त्रामध्ये केला जातो. त्यामुळे पर्यावरणशास्त्राची व्याप्ती वाढत चाललेली आहे. यानंतर पर्यावरणीय समस्यांचा अभ्यासही पर्यावरणशास्त्रामध्ये केला जातो. यामध्ये वाढते औद्योगिकरण, शहरीकरण, प्रदूषण, नैसर्गिक आपत्ती किंवा संकटे इत्यादी समस्यांचा अभ्यास करणे हा पर्यावरणशास्त्राचा महत्त्वाचा आशय असल्याने ह्या समस्यांची कारणे, त्यांचे परिणाम व त्यावरील नियंत्रणात्मक उपाययोजना इत्यादींचे विश्लेषण व विवेचन पर्यावरणशास्त्रामध्ये केले जाऊ लागल्याने पर्यावरणशास्त्राची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच पर्यावरण व्यवस्थापन व नियोजन याही घटकाचा समावेश पर्यावरणशास्त्रामध्ये केला जातो. विद्यार्थी मित्र हो, मानवाकडून परिसंस्थांचे संतुलन बिघडते, त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळतो. तसे होऊ नये म्हणून उपलब्ध साधनसंपत्तीचा आपण काळजीपूर्वक वापर केला पाहिजे आणि त्यासाठी पर्यावरणातील सर्व घटकांचे योग्य व्यवस्थापन व नियोजन करणे महत्त्वाचे आहे. यानंतर पुढील 5वा घटक म्हणजे परिसंस्थांचा अभ्यास. यामध्ये पर्यावरणातील विविध प्रकारच्या परिसंस्था, त्यांचे प्रकार, त्यांच्या क्रियाप्रक्रिया, संतुलन आणि संवर्धन इत्यादींचा अभ्यास केला जातो. तसेच मानवी लोकसंख्येचा अभ्यासही पर्यावरणशास्त्रामध्ये केला जातो. यामध्ये प्रामुख्याने लोकसंख्येचे वितरण, जन्मदर, मृत्यूदर, लोकसंख्येची घनता, लोकसंख्या वाढीची कारणे, लोकसंख्येचा विस्फोट, तसेच वाढत्या लोकसंख्येचे परिणाम आणि त्यावरील उपाय आणि कुटुंब कल्याण कार्यक्रम व मूल्य शिक्षण इत्यादी घटकांचा अभ्यासही पर्यावरणशास्त्रामध्ये समाविष्ट होत असल्याने त्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. यानंतर पुढील घटक म्हणजे शेती होय. पर्यावरणशास्त्रामध्ये विविध प्रदेशातील शेती, त्यांचे प्रकार, तसेच तेथील प्रमुख पिके, कृषी समस्या, त्यांचे विश्लेषण, त्यावरील उपाययोजना इत्यादींचा अभ्यास पर्यावरणशास्त्रामध्ये केला जातो. यानंतर वनसंवर्धन. वने हा पर्यावरणातील अत्यंत महत्त्वाचा घटक असून त्याचा अभ्यास पर्यावरणशास्त्रामध्ये अतिशय महत्त्वाचा मानला जातो. वनांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदे, त्यांचे वितरण, तसेच जंगलतोडीमुळे निर्माण झालेले प्रतिकूल परिणाम व त्यामुळे निर्माण झालेले संभाव्य धोके, त्याच पद्धतीने वनसंवर्धन आणि त्याचे महत्त्व यांचा एकत्रित अभ्यास पर्यावरणशास्त्रामध्ये केला जातो. या माध्यमातून आपणाला असे लक्षात येते की दिवसेंदिवस पर्यावरणशास्त्राची व्याप्ती ही सातत्याने वाढत चाललेली आहे. नंतर हवामान व ऋतू यांचा अभ्यास होय. विद्यार्थी मित्र हो, आपली पृथ्वी ही उष्ण, समशीतोष्ण आणि शीतकटिबंधामध्ये विभागली गेली असल्याने यामध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रदेशाचे हवामान भिन्न प्रकारचे आहे. या भिन्न प्रकारच्या हवामानाचा परिणाम पृथ्वीवरील सर्व सजीवांच्या जीवनावर, त्यांच्या राहणीमानावर, व्यवसायावर
व विकासावरती कसा होतो हे पर्यावरणाच्या अभ्यासातून अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट होतं. आणि शेवटचा घटक म्हणजे पर्यावरणीय समतोल होय. जमिनीची धूप, दुष्काळ, तापमानातील वाढ, कार्बन डायऑक्साईडची वाढ, तसेच ओझोन वायूचा अवक्षय, वाळवंटीकरण, आम्लपर्जन्य या समस्यांचे विवेचन व त्यावर उपाय या सर्व गोष्टींचा अभ्यास पर्यावरणामधून केला जातो आणि त्यामुळे पर्यावरणाची व्याप्ती ही सातत्याने वाढत चाललेली आहे. यानंतर आपण पर्यावरणशास्त्राचे महत्त्व पाहूयात. विद्यार्थी मित्र हो, सध्या पर्यावरणशास्त्राचे महत्त्व किती वाढले आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. किंबहुना शिक्षण क्षेत्रामध्ये पर्यावरणशास्त्र हे सर्वाधिक महत्त्वाचे ठरलेले आहे. त्यामुळे या शास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांना नोकरीच्या संधी तर उपलब्ध होण्याची शक्यता आहेच, परंतु एरवीही एक ज्ञानशाखा म्हणून तिचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पर्यावरण ही एक प्रक्रिया आहे आणि पर्यावरणाचे स्वरूप वरचेवर बदलत असल्याने या बदलांचा वेध घेण्यासाठी अनेक शास्त्रांचा अभ्यास करावा लागतो आणि त्यामुळेच पर्यावरणशास्त्राचा अभ्यास सध्या महत्त्वाचा ठरलेला आहे. यानंतर वैज्ञानिक संकल्पनांचा परिचय आपणास पर्यावरणशास्त्राच्या अभ्यासातूनच करून घेता येतो. तसेच अनेक प्रकारच्या पर्यावरणीय समस्यांची उकल पर्यावरणाच्या अभ्यासातूनच करणे शक्य होत असते. पर्यावरणशास्त्राच्या अभ्यासातूनच पर्यावरणासंबंधित समस्या आपणास लोकांसमोर आणण्यात मदत होते. तसेच मानवी जीवन सुखकर करण्याचे मार्ग शोधण्यासाठीही आपणाला पर्यावरणशास्त्राचीच मदत घ्यावी लागते. यानंतर पर्यावरणीय प्रदूषणाविषयी जनजागृती करणे, वृक्षतोडीमुळे पर्यावरणाच्या होणाऱ्या ऱ्हासाची माहिती देणे, तसेच दूषित पर्यावरणाचा मानवी जीवनावर होणाऱ्या परिणामांची ओळख समाजाला करून देणे हे केवळ पर्यावरणशास्त्राच्या अभ्यासानेच शक्य झालेले आहे. पृथ्वीवरील मानवी जीवनाची स्थिती समजण्यास पर्यावरणशास्त्राची मदत होते. उदाहरणार्थ, भिन्न प्रदेशातील मानवी प्रवृत्ती, पोशाख, भाषा, सवयी, व्यवसाय, सण उत्सव साजरे करण्याच्या पद्धती, मानवी निवारा व परिसर इत्यादीची स्थिती पर्यावरणाच्या अभ्यासातूनच शक्य होते आणि म्हणूनच पर्यावरणाचा अभ्यास हा अतिशय महत्त्वाचा समजला जातो. यानंतर परिसर अभ्यासासाठीही पर्यावरणशास्त्राचा उपयोग आपणाला सातत्याने होत आलेला दिसून येतो. उदाहरणार्थ, वातावरण, जलावरण, मृदावरण आणि जीवावरणातील घटकांचा अभ्यास पर्यावरणाच्या माध्यमातूनच शक्य असल्याने पर्यावरणाचे महत्त्व हे अनन्यसाधारण अशा प्रकारचे आहे. शेवटी पर्यावरणाचे शैक्षणिक महत्त्व हे महत्त्वाचे आहे. यामध्ये पर्यावरणीय घटकांचे निरीक्षण, त्यांची तुलना, त्यांच्यातील कार्यकारण भाव, नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग किंवा महत्त्व हे शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरणाच्या अध्ययनातूनच चटकन समजावून घेता येते. म्हणूनच शालेय स्तरावरील पर्यावरणशास्त्राचे महत्त्व हे अधिक आहे. यानंतर आपण पर्यावरणविषयक जनजागृतीची आवश्यकता का आहे याविषयी माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्र हो, पर्यावरणाशिवाय मनुष्य व प्राणी जगूच शकत नाही हे प्रत्येकाने मनात कायम ठेवले पाहिजे. पर्यावरणातील विविध घटकांचा अतिरिक्त वापर केल्यामुळे अनेक पर्यावरणीय समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि त्यांचा विपरीत परिणाम सर्व सजीवांवरती होत आहे. ही वस्तुस्थिती आहे. सध्या पर्यावरण संरक्षण व संवर्धन ही काळाची गरज बनलेली असून पर्यावरण वाचवण्यासाठी विविध सामाजिक संस्था, मंडळे, संघटना आणि प्रशासनही आपापल्या पद्धतीने महत्त्वाची कामे करीत आहेत. विद्यार्थी मित्र हो, पर्यावरणाचा ऱ्हास हा मुख्यतः मनुष्याच्या रोजच्या जीवनातील विविध कृतींचा पर्यावरणावर होत असलेला नकारात्मक परिणाम आहे. पर्यावरणाच्या सद्यस्थितीला जमेत न धरल्यामुळे मानवाच्या दैनंदिन जीवनातील त्याचबरोबर दीर्घकालीन विकासासाठी केलेल्या कृती पर्यावरणामध्ये फार मोठा बदल घडवून आणण्यास जबाबदार आहेत आणि मानवाच्या याच कृतींचा नकारात्मक परिणाम निसर्गाच्या जीवनपोषण रचनेचा हळूहळू व क्रमाक्रमाने नाश करीत आहे. म्हणूनच पर्यावरणावर होणाऱ्या मानवी कृतींच्या परिणामाविषयी मानवाला जाणीव करून दिली पाहिजे. तसेच पर्यावरणपूरक नसलेल्या जीवनशैलीविषयी व स्वतः अंगीकारलेल्या विकासाच्या चुकीच्या दृष्टिकोनाविषयी जागृती निर्माण केली पाहिजे.
लोकांनी त्यांच्या गरजांचा अग्रक्रम तसेच उपलब्ध साधनसंपत्ती व जो विकास पृथ्वीच्या धारण क्षमतेवर शक्य आहे त्यासाठी जागरूक राहिले पाहिजे. त्यांनी तंत्रज्ञानाच्या मर्यादेविषयी तसेच एका मर्यादेनंतर तोडू न शकणाऱ्या निसर्ग नियमाबद्दल सावध राहिले पाहिजेत. भावी पिढीच्या वाढत्या गरजा व उपलब्ध पर्याय स्पष्ट करून मानवाचा पर्यावरणावर होणारा वैयक्तिक, स्थानिक व जागतिक परिणाम याविषयी त्यांच्यात जागरूकता निर्माण केली पाहिजे. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्र हो, सामान्य माणसाची पर्यावरणविषयी असलेली जागरूकता ही शास्त्रीय ज्ञानावर व निसर्ग संरक्षणाच्या नैतिकतेवर आधारलेली असावी. अशी पर्यावरण वाचवण्याची व निसर्ग संवर्धनाची जागरूकता माणसाच्या रोजच्या स्वतःच्या एकात्मिक व सकारात्मक कृतीच्या माध्यमातून परावर्तित झालेली दिसली पाहिजे. जरी मानव पर्यावरण ऱ्हासाला कारणीभूत असला तरी पर्यावरणाची ही अवस्था सुधारण्यासाठी तोच काहीतरी मार्ग काढू शकतो. पर्यावरणाविषयी योग्य माहिती असलेले नागरिक जोपर्यंत त्यांच्या वैयक्तिक वृत्तीमध्ये बदल करीत नाही व इतर लोकांच्या साहाय्याने पर्यावरणपूरक जीवन आत्मसात करीत नाही तोपर्यंत अगदी कडक कायदे व नवीन तंत्रज्ञान वापरले तरीसुद्धा पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखणे अशक्य आहे. तरीसुद्धा विद्यार्थी मित्र हो, आपणास पुढील काही गोष्टींसाठी पर्यावरण जनजागृती करणे आवश्यक असल्याचे दिसते. यामध्ये भरमसाठ वाढत जाणाऱ्या लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आणण्यासाठी तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्याचे कार्य करणाऱ्या वृक्षांची वृक्षतोड थांबवण्यासाठी आणि वृक्ष संवर्धनासाठी पर्यावरणविषयक जनजागृतीची आत्यंतिक गरज आहे. तसेच विविध मानवी प्रक्रियांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या जल, वायू, ध्वनी व भूमी प्रदूषणाच्या समस्या व त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी पर्यावरणविषयक जनजागृतीची आवश्यकता आहे. त्याच पद्धतीने मृदा जलसंधारणासाठी तसेच दिवसेंदिवस भरमसाठ वाढणाऱ्या लोकसंख्येला अन्नाचा पुरवठा अगदी व्यवस्थित करण्यासाठी आपणाला पर्यावरण जनजागृतीची गरज आहे. याशिवाय हवामान बदल, जागतिक तापमान वाढ, ओझोन वायूचा क्षय, अवर्षण, कार्बनचे वाढते प्रमाण, वाळवंटीकरण, आम्लपर्जन्य आणि हरितगृह परिणाम इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे आणि तो पर्यावरणाचा ढासळलेला समतोल पूर्ववत पदावरती आणण्यासाठी आपणास पर्यावरणविषयी जनजागृती करणे गरजेचे आहे. तसेच पृथ्वीवरील खनिजांचा, शक्तिसाधनांचा वाढता वापर कमी करून पर्यायी साधनांचा वापर करण्यासाठी आणि पशुपक्ष्यांचा होणारा नाश थांबवण्यासाठी तसेच एकंदरीत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरणविषयक जनजागृतीची आवश्यकता आहे. अशा पद्धतीने आज आपण पर्यावरणशास्त्राची ओळख या प्रकरणाविषयी माहिती पाहिली. पुढील प्रकरणामध्ये आपण नैसर्गिक साधनसंपत्ती या घटकाविषयी माहिती पाहणार आहोत. तोपर्यंत हा व्हिडिओ आपण ऐकून व्यवस्थितपणे समजून घ्यावा ही विनंती. त्याच पद्धतीने जे काही माझे विद्यार्थी मित्र व सहकारी प्राध्यापक मित्र असतील त्यांनी हा व्हिडिओ ऐकल्यानंतर ज्या काही सुधारणा व सूचना असतील त्या मला मोबाईल फोनद्वारे सांगाव्यात. त्याप्रमाणे सुधारणा केल्या जातील. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.